राष्ट्रीय मतदार जागृती दिन आहे। त्या निमित्ताने देशातील तमाम मतदारांचं प्रबोधन करण्यासाठी त्यांना मतदानाचा अधिकार सार्वत्रिक स्वरूपात कसा मिळाला याकडे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी मी प्राध्यापक राजेश राऊत नम्र निवेदन करत आहे। मित्रो, मताचा अधिकार सार्वत्रिक स्वरूपात या देशातील तमाम नागरिकांना मिळाला, त्यासाठी कुठलाही संघर्ष करावा लागला नाही, आंदोलन उभी करावी लागली नाही, लढा द्यावा लागला नाही। त्याचं श्रेय भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाते। बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ बरो कमिशन समोर 1919 मध्येच 27 जानेवारी रोजी सार्वत्रिक मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळाला पाहिजे यासाठी संघर्ष केला, निवेदन दिलं आणि आपली बाजू ठेवली। या देशामध्ये प्राचीन भारताचा आणि सामाजिक जीवनाचा जर अभ्यास केला, जी विषमतामूलक समाज रचना होती, स्त्री पुरुषांना जो भेदभावाला सामोरे जाणारा मनुस्मृतीसारखा दंडनीय विचार होता, त्या कुविचारांच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष तर केलाच, परंतु या देशाची राजकीय व्यवस्था प्रस्थापित करत असताना या देशातील प्रत्येक नागरिकाला धर्म, जात, पंथ, प्रांत, भाषा, लिंग, शिक्षण, आर्थिक परिस्थिती असा कुठलाही भेदभाव न करता 21 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मताचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून दिला आहे। भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 324 ते अनुच्छेद 329 मध्ये निवडणुकाच्या संदर्भात कायदेशीर तरतूद केली आहे। भारतीय संविधानाचे प्रकरण भाग 15 मध्ये निवडणुकीचा संदर्भ आलेला आहे। अनुच्छेद 324 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद केली। निवडणूक आयोगाच्या प्रमुखाला मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार दिला। मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्त करण्याची त्याची कार्यपद्धती निश्चित केली। देशाच्या या संसदीय शासन प्रणालीचे प्रमुख प्रधानमंत्री, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश या 3 सदस्यांच्या माध्यमातून निवडणूक आयुक्ताची नियुक्ती केली जाते। हे निवडणूक आयोग स्वायत्त स्वरूपाचे आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळाचा सुद्धा अंकुश ठेवलेला नाही। आज या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडतात। लोकसभेच्या आणि राज्यातील विधानसभेच्या, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकामध्ये तुम्हाला जो सार्वत्रिक मतदानाचा अधिकार मिळालेला आहे, तो प्रौढ मतदानाचा अधिकार अंमलात आणण्यासाठी तुम्हाला कुठलाही संघर्ष करावा लागला नाही। या देशातील स्त्रियांना पुरुषाबरोबर मताचा अधिकार मिळाला। वर्णभेद, जातीभेद, प्रांत, भाषा, लिंगभेद असा कुठलाही भेदभाव करण्यास संविधानाने मनाई केलेली आहे। म्हणून संविधानाच्या अनुच्छेद 325 मध्ये कायदेशीर तरतूद करण्यात आली, घटनात्मक तरतूद करण्यात आली की कोणताही व्यक्ती केवळ धर्म, प्रांत, भाषा, लिंग, वंश, वर्ण, जात किंवा त्याची आर्थिक परिस्थिती अशा कुठल्याही कारणाने तो मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून अपात्र ठरणार नाही, म्हणजे त्याचा मताचा अधिकार, मतदानाचा अधिकार डावलण्यात येणार नाही अशी स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे। आणि या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अनुच्छेद 326 नुसार प्रत्येक राज्यातील विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका पार पाडण्याची सर्वस्वी जबाबदारी निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 327, 28, 29 मध्ये निवडणूक आयोगातील सगळ्या तरतुदींची
लिखित स्वरूपात तरतूद केली आणि न्याय व्यवस्थेपासून सुद्धा निवडणूक आयोगाला स्वायत्त ठेवले। परंतु आज देशामध्ये निवडणूक आयोगावर संशय घेतला जात आहे, त्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले जात आहेत। त्यांची कार्यपद्धती प्रामाणिक आहे किंवा पारदर्शक आहे किंवा नाही, याबद्दल लाखो जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे। आणि अशा काळात लोकजागृती करण्यासाठी आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की या देशातल्या स्त्री पुरुषांना, विशेषतः स्त्रियांना जो मताचा अधिकार मिळालेला आहे तो लक्षात ठेवला पाहिजे। न स्त्री स्वातंत्र्य मराठी, स्त्री शूद्र गवार पशुनारी ये सब ताडना के अधिकारी। स्त्री म्हणजे पापाचं द्वार, स्त्री म्हणजे मर्यादित कुटुंबापुरती राहणारी व्यक्ती, चूल मूल इतकं बंदिस्त तिचं जीवन, तिला शिक्षणाचे, राज्यकारभाराचे, धर्मव्यवहाराचे, पुरोहितपणाचे कुठलेही अधिकार नसलेल्या स्त्रियांना बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक पुरुषाबरोबर मताचा समानतेने अधिकार दिलेला आहे। आणि म्हणून स्त्रियांची अधिक जबाबदारी आहे की त्यांनी जगाचा इतिहास वाचला पाहिजे, लोकशाहीचा इतिहास वाचला पाहिजे। 1918 मध्ये 30 वर्षाच्या स्त्रियांना इंग्लंडमध्ये मताचा अधिकार दिला होता, तो दुरुस्त केला आणि 1928 मध्ये प्रत्येक पुरुषाबरोबर समानतेने स्त्रियांना मताचा अधिकार दिला होता। ज्या इंग्लंडला आपण लोकशाहीची जननी म्हणतो त्या इंग्लंडमध्ये तेथील स्त्रियांना या स्वरूपाची दुय्यम वागणूक होती। त्यासाठी समानतेच्या स्वरूपात मताचा अधिकार मिळावा म्हणून 1928 हे वर्ष उगवले। इंग्लंडमध्ये सुद्धा लोकाभिमुख जनता असताना ही परिस्थिती होती। अमेरिकेमध्ये 1920 मध्ये महिलांना पुरुषाबरोबर समानतेने मताचा अधिकार मिळाला। इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये ज्या लोकशाहीची मुळं आपण पाहिलेली आहेत त्याचप्रमाणे फ्रान्समध्ये 1947 ला, इटलीमध्ये 1948 ला, स्वित्झर्लंडमध्ये 1971 ला आणि आफ्रिकेमध्ये 1990 ला सार्वत्रिक मतदानाचा अधिकार सर्व जनतेला मिळालेला आहे। आणि अशा पार्श्वभूमीवर तुम्हाला जो मताचा अधिकार मिळाला, प्रत्येक भारतीय नागरिकाला जो मताचा अधिकार मिळालेला आहे तो मताचा अधिकार भाजी भाकरी सारखा समजू नका, हा बाबासाहेबांचा संदेश होता। आफ्रिकेतल्या निग्रोंना मताचा अधिकार मिळावा म्हणून डॉक्टर नेल्सन मंडेला यांना 27 वर्ष कारागृहात जीवन व्यतीत करावं लागलं। त्यांची मागणी होती की तेथील निग्रोंना मताचा अधिकार मिळाला पाहिजे। 1990 पर्यंत 27 वर्ष आंदोलन करणारे नेल्सन मंडेला हे निग्रोंच्या मताधिकाराचे जनक आहे। आफ्रिकेप्रमाणेच अमेरिकेत सुद्धा 1865 पर्यंत निग्रोची गुलामगिरी होती। त्यांना सार्वजनिक ठिकाणी जीवन व्यतीत करण्याचे अधिकार नव्हते। त्या गुलामगिरीच्या विरोधात आणि समानतेच्या दृष्टीने मताधिकारासाठी जॉन एफ केनेडी, अब्राहम लिंकन सारख्या नेत्यांना आंदोलन करावी लागली, संघर्ष करावा लागला। अब्राहम लिंकनची तर गोऱ्या माथे फिरून हत्या केली, जॉन एफ केनेडीची हत्या केली। ही संघर्षाची पावले आहेत। मित्रो, तुम्हाला असा कुठलाही संघर्ष करावा लागला नाही। विषमतेचं, दारिद्र्याचं, भेदभावाचं, उच्चनीचतेचं, अस्पृश्यतेचं, जातीय उतरंडीचं ज्या देशात सामाजिक जीवन होतं त्या भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला समतेच्या तत्वाने संघटित करून बाबासाहेब आंबेडकरांनी सार्वत्रिक मतदानाचा अधिकार दिलेला आहे। हे बाबासाहेब आंबेडकरांचे फार मोठे उपकार आहेत। म्हणून भारतातल्या तमाम जनतेने, मग ती निवडणूक कुठलीही असो, निवडणूक लढवणारा पक्ष, संघटना, व्यक्ती कोणीही असो, आपल्या मताचे मूल्य कायम ठेवले पाहिजे। देशाच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य प्रदान केले। कायद्यापुढे समानता प्रस्थापित केली।
या देशात हजारो वर्ष राणीच्या पोटातून राजा जन्माला येत होता, परंतु आज तुमच्या एका एका मतातून तुमचा लोकप्रतिनिधी जन्माला येतो आणि ते आपल्या लोकशाहीची सूत्र हाती घेतो. मित्र, जर लोकशाही जिवंत राहिली तर तुमचे मानवी हक्क शाबूत राहणार आहेत. ही लोकशाही कायम राहिली तर तुम्हाला सामाजिक आर्थिक उन्नतीचे सर्व मार्ग मुक्त राहणार आहे. लोकशाहीची व्याख्या करत असताना बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की लोकांच्या जीवनात रक्ताचा एकही थेंब न सांडविता आर्थिक आणि सामाजिक प्रगती करण्याचं साधन म्हणजे लोकशाही आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आहे. ही अब्राहम लिंकनची व्याख्या आहे. इंग्लंडचे विचारवंत बेजवाट यांनी सुद्धा लोकशाही म्हणजे चर्चेद्वारे चालवली जाणारी शासन पद्धती अशी व्याख्या केलेली आहे. आज मित्रो, आपल्या लोकशाहीचं भवितव्य काय आहे हा प्रश्न पडतो. आज प्रत्येक पक्ष आपली विचारधारा देशाच्या विचारधारेपेक्षा मोठी आहे अशी मानत आहे. कुणी या देशाला भगवं करण्याची स्वप्न पाहतात, कुणी या देशाला हिरवं करण्याची स्वप्न पाहतात, परंतु कुणीही या देशासाठी हा अखंड भारत कायम राहिला पाहिजे ही उर्मी कायम ठेवून या धर्मांध शक्तीच्या विरोधात उभे राहत नाही. हा देश सर्व धर्म समभाव वागणारा देश आहे. या देशाची लोकशाही, देशाचं सार्वभौमत्व आणि ही भारतीय संविधानाने निर्माण केलेली जीवन पद्धती अबाधित ठेवायची असेल तर आपल्याला या देशाच्या संविधानाचं, लोकशाही आणि स्वातंत्र्याचं रक्षण करावं लागणार आहे. हा देश अखंड राहिला पाहिजे. या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला रक्ताचा एकही थेंब न सांडविता आनंदाने, सौख्याने आपली प्रगती करता आली पाहिजे आणि हे लाभलेलं अमूल्य जीवन जगता आलं पाहिजे. यासाठी शासन व्यवस्थेनं जबाबदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. हजारो वर्ष या देशामध्ये अनेक धर्म आहेत. हिंदू, जैन, बौद्ध, शीख या देशाचे मूळ धर्म आहेत. या मातीत जन्माला आलेले हे धर्म आहेत. शीख, पारसी, जैन, बौद्ध, हिंदू, मुस्लिम, ईसाई या सर्व धर्मातील नागरिकांनी आपण भारतीय आहोत, भारताचे नागरिक आहोत. मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहे हीच खरी राष्ट्रीयत्वाची भावना जपली पाहिजे. राष्ट्रानंतर धर्म आणि त्यानंतर आपल्या जातीपाती येतात आणि म्हणून प्रत्येक देशातील नागरिकांनी ज्याप्रमाणे आपली देशभक्ती कायम ठेवलेली आहे त्याचप्रमाणे भारतातील तमाम नागरिकांनी आपली राष्ट्रभावना, देशभक्ती भारतीय संविधानाप्रती समर्पित केली पाहिजे. आणि जे कोणी भारताचे संविधान बदलण्याची भाषा करतात त्या अनंतकुमार हेगडे, दीपक गौडा, अनिल मिश्रा सारख्या नालायक प्रवृत्तीचा प्रत्येक ठिकाणी निषेध झाला पाहिजे. धर्मांध प्रवृत्ती ती कुठलीही असो, त्यांनी या देशाच्या राष्ट्रध्वजाचं, राष्ट्रगीताचं, राष्ट्रीय संविधानाचं स्वाभिमानाने संवर्धन केलं पाहिजे, त्याबद्दल आदर व्यक्त केला पाहिजे. आणि जे कोणी अनादर करतील त्याला राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली जेरबंद केलं पाहिजे. मित्र, तुम्हाला मिळालेला मताचा अधिकार हा केवळ 5 वर्ष एखादं सरकार निवडण्यापुरता मर्यादित नाही, तर या देशामध्ये ही लोकशाही चिरंतन टिकली पाहिजे. या देशामध्ये सर्व धर्म समभाव कायम राहिला पाहिजे. हजारो जाती आणि अनेक धर्मामध्ये विभक्त असलेला हा भारतीय समाज केवळ भारतीय संविधानाच्या माध्यमातूनच एक संघ राहू शकतो. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या मूल्यावर निष्ठा ठेवून तुम्ही आम्ही हा अखंड भारत, सार्वभौम भारत कायम ठेवला पाहिजे. देशाच्या एकता आणि अखंडतेसमोर आव्हान करणाऱ्या प्रवृत्तीला टाचेखाली ठेचून काढलं पाहिजे. कुठलाही धर्म असो, कुठलीही संघटना असो, कुठलाही पक्ष असो, पुढारी असो, तो देशाच्या संविधानापेक्षा मोठा नाही. सरकार सुद्धा संविधानापेक्षा मोठे नाही. हे केशवानंद भारती खटल्यामध्ये जजमेंटमध्ये स्पष्ट केलेलं आहे. मित्रो, या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला जो मूलभूत अधिकार दिलेला आहे त्या मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्यासाठी, या संविधानाच्या संरचनेचं रक्षण करण्यासाठी तुम्ही आम्ही
वचनबद्ध झालं पाहिजे.